कावेरी आवल तालुक्यातील तमाम आंबेडकरी संविधानवादी नागरिकांच्या वतीनं परभणी येथे जो जातीयवादी मानसिकतेतून संविधानाचा अपमान करणाऱ्या वृत्तीच्या विरोधात संविधानवादी व आंबेडकरवादी जनतेने जो मूकमोर्चा काढला होता, त्याला रात्रीच्या वेळी एक वेगळं वळण देत तिथे स्थानिक पोलीस प्रशासनाने शासनाने त्यांना हाताशी धरून जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं, निरपराध लोकांवर गुन्हे दाखल झाले। त्यामध्ये एक वाईट की वत्सलाबाई सारख्या 68-69 वर्षाच्या महिलेला भर मैदानात मारहाण होते, एका गर्भवती ओल्या बाळंतिणीला मारहाण होते। त्यातल्या त्यात LLB करणारा वडार समाजातला होतकरू तरुण पोलिसांच्या कस्टडीमधल्या मारहाणीने मयत पावतो। या घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत, सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्हता गमावणाऱ्या आहेत की आम्ही इथे सुखाने जगू शकतो। आणि या सगळ्या गोष्टींसहित इथे असलेला जो भाजपा प्रणित जातीय अत्याचार आहे, या जाती अत्याचाराला खतपाणी घालणाऱ्या या घटना आहेत। तर याच्या निषेधार्थ आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। आमचं प्रामुख्याने 14 मागण्यांचं आमचं पत्र आहे। या 14 मागण्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनची सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, कलम 176(1) CPRC अन्वय प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत झाली पाहिजे। पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडसह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 31, 32 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत। सोबतच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत। परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीने CCTV जप्त करून ते CCTVची प्रॉपर तपासणी व्हावी। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे जे मयत पावलेत त्यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्याचं पुनर्वसन करावं। वत्सलाबाई मानवते या ज्या की सुपर सिनियर सिटीजन आहेत, यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने 354, 307 नुसार गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं। त्यासोबतच वत्सलाबाई मानवते आता या फिजिकली डिसेबल झालेल्या आहेत, तर त्यांच्या उदरनिर्वाहासहित त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाच्या जबाबदारीपैकी एक त्या होत्या, तर त्यांना 10 लाख रुपयाची आर्थिक मदत करावी। त्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीश यांच्या उपस्थितीत प्रॉपर मेडिकल करण्यात यावं। पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी। जिल्हा प्रशासनाने सर्व घरांचे तातडीने पंचनामे करावेत। पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनात निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक सहकार्य करावं। संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यासोबतच 10 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजकांची चौकशी करावी। यासोबत मोर्चातील सर्वांची भाषणे तपासून त्यांच्यावर कारवाई करावी, कारण या झालेल्या घटनेमध्ये या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी आहे। म्हणून या निवेदनाच्या माध्यमातून आपण आमचं म्हणणं प्रशासनाकडे नक्की पोहोचवणार ही तुम्हाला विनंती।